नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. महाराष्ट्र सरकारने थोड्याच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने बैठक घेतली आणि बैठक घेऊन महाराष्ट्रातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. त्या 40 तालुक्यांपैकी 24 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचं जाहीर केलेलं आहे आणि 16 तालुक्यांमध्ये त्यांनी साधारणतः मध्यम प्रतीचा दुष्काळ असल्याचं जाहीर केलेलं आहे. याबद्दल तमाम शेतकरी नेत्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे आणि त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची मागणी केलेली. आता आपल्या सोबत शेतकरी नेते रविकांत तुपकरजी आहेत. रविकांत तुपकरजी, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये. नमस्कार. सरकारने हा जो 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे त्याबद्दल रविकांतजी तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही त्याने समाधानी आहात का किंवा काय तुमची त्या संदर्भातली मागणी? नाही, असं आहे की हे वर्ष खूप शेतकऱ्यांसाठी वाईट आहे. एक तर पावसाचा खंड फार मोठा पडला, त्यामुळं 40 तालुक्यात नाही महाराष्ट्रभर सर्वदूर दुष्काळाची परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला येलो मोझॅक नावाचा जो व्हायरस आला त्यामुळं सोयाबीनच्या उतारामध्ये 50-60% अधिक घट आहे. दुसऱ्या बाजूला हुमणी अळीनं सोयाबीन उद्ध्वस्त केलेला आहे. तिसऱ्या बाजूला बोंडअळीमुळे कापूस उद्ध्वस्त झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये 50% पेरा हा सोयाबीन उत्पादकांचा आहे आणि 18-20% पेरा हा कापूस उत्पादकांचा आहे. मेजर पीक घेणारे शेतकरी जे आहेत ते सोयाबीन कापूसवाले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये उतार्यामध्ये प्रचंड घट आलेली आहे. उत्पादन खर्च वाढलेला आहे. म्हणजे या वर्षी एकराला जर 5 क्विंटल सोयाबीनचं ऍव्हरेज पकडलं तर 4200 रुपये हायेस्ट रेट आहे सोयाबीनचा. तर एका एकराचा खर्च, उत्पादन खर्च हा 36,200 रुपये येतो, जो आम्ही 100 शेतकऱ्यांशी बोलून काढला. आणि 5 पोते जर का सोयाबीन पकडली तर साधारणपणे 36,200 भागीला 5 म्हणजे एका क्विंटलचा उत्पादन खर्च 7,000च्या पुढे आहे आणि बाजारात मिळणारा भाव 4,000 आहे सरासरी. म्हणजे अशी सगळ्याची सध्याची परिस्थिती आहे. क्विंटल मागे 7,000 रुपये लावायचे आणि आणताना 4,000 आणायचे. कसा शेतकरी जगल? कापसाचं पण तसंच आहे. एका एकराचा कापसाचा खर्च हा 40,000च्या पुढे आहे. सरासरी जर आपण 5 क्विंटल कापूस पकडला एका एकरामध्ये ऍव्हरेज तर 7,000 कापसाचा रेट आहे. एका क्विंटलचा कापसाचा उत्पादन खर्च 8,000पर्यंत आहे. मग दुष्काळाची परिस्थिती फक्त 40 तालुक्यामध्ये नाहीये, लक्षात घ्या. सर्वदूर दुष्काळाची अवस्था तशीच आहे. त्यामुळं हेक्टरची मर्यादा नुकसान भरपाईला जी घातली, 2 हेक्टरहून 3 हेक्टरवर आम्ही नेली आणि 50 एकरवाल्यांनी काय करायचं? 25 एकरवाल्यांनी काय करायचं? ज्याच्याकडे 15 एकर आहेत त्यांनी काय करायचं? ज्याच्याकडे 10 एकर आहेत त्यांनी काय करायचं? म्हणजे नुकसान सगळ्याच शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्यामुळे हेक्टरची मर्यादा लावणं आणि 40 तालुक्यामध्ये दुष्काळाची घोषणा करणं आणि इतर तालुक्याला च्या तोंडाला पानं पुसणं हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणार आहे. म्हणून जसं राज्य सरकारने 40 तालुक्यात घोषणा केली तसं मी स्वतः माध्यमांसमोर येऊन आणि आमची सगळ्या शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त केली. सरकारनं 100% दुष्काळ घोषित केला पाहिजे महाराष्ट्रभर. एक तर कर्जमुक्ती केली पाहिजे, सोयाबीन कापसाला आणि इतर पिकांना एकरी 10,000 रुपये सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे तेलंगणाच्या धर्तीवर. आणि पीक विम्याची रक्कम आम्हाला मिळालेली नाही, अग्रिम रक्कम. आणि पीक विमा कंपन्या आम्हाला फाट्यावर मारण्याची भाषा करतायत. त्या विमा कंपन्यांना वठणीवर आणून आम्हाला पैसे दिले पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण तुम्ही आता पाहत असाल की गेले जवळपास 6 महिने जरी आपण पाहिलं पावसाळ्यापासून किंवा त्याच्यानंतर सुद्धा सातत्याने शेतकरी रस्त्यावरती आहे. मग तो कांद्याचा शेतकरी असेल, सोयाबीनचा असेल, छोट्या मोठ्या असणाऱ्या पीक उत्पादनाचा असेल. तर हे सगळं का होतं आणि सरकार आणि तुम्ही यांच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये काही समन्वयाचा अभाव आहे का? का याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती बदमाशगिरी करते आणि खरं चित्र सरकारपर्यंत जाऊ देत नाही? नाही, असं आहे की हे बघा, तुम्ही पहिल्या वर्गातल्या पोराला जरी विचारलं की सध्याची शेतकऱ्यांची अवस्था काय आहे तर अतिशय सोप्या शब्दात लहान पोरगा सुद्धा सांगू शकेल एवढं सरळ ते आहे. पाऊस पडला नाही, नुकसान झालं, उतारा नाही आला. त्यामुळं राज्यकर्त्यांना हे सगळं माहित आहे. परंतु मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरी पुंग्या सोडायच्या, नवीन प्रश्न निर्माण करायचे. दुसऱ्या बाजूला आरोप प्रत्यारोप करायचे, लोकांना झुंजवत ठेवायचं, जाती धर्मात भांडणं लावायचे, पोट जातीत भांडणं लावायचे. असा उद्योग सरकार करत आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न जो ऐरणीवर आला तो प्रश्न महत्वाचा आहेच, पण त्याच्या खालोखाल सोयाबीन कापसाचाही प्रश्न महत्वाचा आहे. कारण बहुतांशी मराठा समाज हा शेती करणारा समाज आहे, लक्षात घ्या तुम्ही. आणि शेतीच्या शोषणातून जे दारिद्र्य आलं, जी गरिबी आली,
त्यातून या आरक्षणासारखे प्रश्न उभे झालेले आहेत. जर का सोयाबीनला आणि कापसाला चांगला दर मिळाला असता, आमच्या शेतमालाला पूर्वीपासून चांगला दर मिळाला असता, तर आम्ही नोकरी मागायला गेलो नसतो. 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीच होतं. आज 1 तोळा सोन्याचा भाव हा 60,000च्या पुढे आहे. जर 72च्या निकष लावला तर कापसाला जर का 1 तोळा सोन्या इतका भाव असता, आम्ही कशाला नोकरी केली असती? आम्ही शेतीच हा व्यवसाय आमचा तसंच पारंपरिक सुरू ठेवला असता. परंतु शेतीतून लोक का बाहेर पडतायत? कारण शेती परवडत नाही. लावायचे सोयाबीनला क्विंटलला 7,000 आणि आणायचे 4,000. कोणी सांगितलं हा धंदा? आमचा धंदा तोट्यात आहे. राज्यकर्त्यांना हे सगळं कळतं, परंतु त्यांना शेतकऱ्यांना मदत करायची नाहीये आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची आहे. शेतकऱ्यांना मदत देताना यांच्या तिजोरीत पैसे नसतात. समृद्धी महामार्गावर 54,000 कोटी खर्च केले. ठीक आहे, तो महामार्ग झाला वाईट आम्ही मानत नाही, परंतु असा एखादा मोठा प्रोजेक्ट कमी करा आणि शेतकऱ्यांना मदत करा ना. फरक काय पडतो? तेलंगणा सरकारने मदत केली ना, म्हणजे दरवर्षी एकरी 10,000ची मदत ते करतात. पूर्णवेळ वीज, मोफत वीज, पूर्णवेळ सिंचनाच्या सोयी, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. मग यांना काय धाड भरली का करायला? परंतु तुमच्या आमच्या दुर्दैवाने राज्यकर्ते शेतकऱ्यांना घाबरत नाही, कारण आम्ही सगळे शेतकरी वेगवेगळ्या पक्षात विखुरल्या गेलेलो आहे आणि आमच्यात म्हणजे आमच्यामध्ये जातीवादाचा, धर्मवादाचा, पक्षवादाचा कट्टरपणा त्यांनी तयार केलेला आहे. मला शेतकऱ्यांनाही सांगायचंय की आपणही शेतकऱ्याचा कट्टरवाद घराघरामध्ये तयार केला पाहिजे. म्हणून मी 5 नोव्हेंबर 2023 पासून, परवा दिवशीपासून सोयाबीन कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर संतनगरी शेगावातून सकाळी 10 वाजता सोयाबीन कापूस उत्पादकांची एक एल्गार रथयात्रा काढतोय. त्याचा समारोप 20 नोव्हेंबरला बुलढाण्याला महामोर्चामध्ये होणार आहे. आणि सोयाबीन कापूसवाल्याची ताकद काय असते ना, हे आम्हाला एकदा सरकारला 20 नोव्हेंबरला आम्ही दाखवून देऊ. शेतकरी शेतमजुरांची ताकद आम्हाला दाखवायची आहे आणि या दुष्काळात सरकारच्या छाताडावर बसून सगळ्या महाराष्ट्रात दुष्काळही घोषित करून घेऊ आणि यांच्या छाताडावर बसून आम्ही पैसे वसूल करून घेऊ आमच्या हक्काचे, हे आम्ही ठरवलेलं आहे. मी काय म्हणतो रविकांतजी, तुम्ही आता वारंवार तेलंगणाचा उल्लेख केला, काही गोष्टीत लोक कर्नाटक सरकारचा उल्लेख करतायत. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य मानलं जातं. महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आपल्या महाराष्ट्रामध्ये. असं असताना शेतकऱ्यांना न्याय द्यायला सरकार का कमी पडतंय किंवा शेतकरी कुठे कमी पडतायत? काय नेमका त्याच्यामधला प्रॉब्लेम्स काय, समस्या काय? नाही, असं आहे की शेतकऱ्याला मदत करताना पैसे मिळत नाही, शेतकऱ्यांना मदत करताना कमिशन मिळत नाही, शेतकऱ्यांना मदत करताना पार्टनरशिप करता येत नाही, शेतकऱ्यांना मदत करताना त्यातून नेत्यांना काही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करायला कोणी धजावत नाही अशी अवस्था आहे. आणि तुम्ही म्हणाले ती गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र ही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. आज देशाच्या सोयाबीन उत्पादनामध्ये 40% हिस्सा मध्य प्रदेश नंतर आपला आहे. एवढं मोठं सोयाबीन आम्ही पिकवतो. तेल बियांच्या बाबतीत मध्ये एक काळ हा देश स्वयंपूर्ण होता. आज 1.25 लाख कोटीचं तेल आम्ही आयात करतो. मग का तुम्ही तेल बिया उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देत नाही? काय त्यांना त्याच्यामध्ये मोटिवेट करत नाही? परंतु सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे. या वर्षी मी तुम्हाला उदाहरण सांगतो, 100 लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन होणार आहे. त्यातून 18% तेल सोयाबीन क्रश केल्यावर बाजूला जातं, 72% डीओसी तयार होते. देशाचं डीओसीचं कंझम्पशन हे 60 ते 65 लाख मेट्रिक टन आहे. उरलेली डीओसी तुम्ही का निर्यात करत नाही? आयात का करता? मागच्या आठवड्यामध्ये तेलाचा आयात कर शून्य केला आणि भसाभसा तेल आपल्या देशामध्ये आयात केलं. मग तुम्हाला शेतकऱ्याला मारून तुम्ही राज्य कुणावर करणार आहे? इंडिया विरुद्ध भारतातली दरी यांना तयार करायची आहे, शहरं फुलवायची आहे. कारण यांना शहरी मतदार जोपासण्याच्या नादामध्ये शेतकऱ्याला गृहीत पकडल्या जातं. शेतकरी आपलाच आहे, कुठे जाणार आहे? यांना आपण हिंदू मुस्लिम लावून यांच्यामध्ये वाद निर्माण करू शकतो, यांच्यामध्ये मराठा ओबीसी लावून वाद तयार करू शकतो, याची कल्पना त्यांना आहे. म्हणून ते शेतकऱ्याला मदत करायला धजावत नाही. आणि कुठेतरी शेतकरी चळवळीचा दबावगट कमी पडतो का असं पण आम्हाला, हे आमचंही अपयश आहे कार्यकर्त्यांचं, लक्षात घ्या की आम्ही छोट्या छोट्या पॉकेटमध्ये लढतो. आम्ही जर व्यापक जसं आता मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं, तशा पद्धतीनं जर का शेतकऱ्याच्या प्रश्नावर भविष्यकाळात आंदोलन उभं राहिलं तर सरकारला मदत आमच्या घरी आणून द्यावी लागेल आणि सोयाबीन कापसाला भावही द्यावा लागेल. आणि दुसरं काय झालं, आमची शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक नाहीये, लक्षात घ्या. सरकार हे पॉलिटिकल वोट बँकेला घाबरतं. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वोट बँक आहे आणि जर ऊस उत्पादकांवर अन्याय केला तर ते राजकीय दृष्ट्या झटका देतात. परंतु दुर्दैवानं उर्वरित पिकावाले महाराष्ट्रातले शेतकरी हे राजकीय दृष्ट्या एकत्रित नसल्यामुळे, पॉलिटिकल वोट बँक नसल्यामुळे त्यांना सरकार घाबरत नाही. तर शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक पण उभी झाली पाहिजे, हा आमचा येणाऱ्या काळातला प्रयत्न आहे.
तुम्ही आता ही जी एल्गार यात्रा काढताहेत, यापूर्वी सुद्धा खूप सारे शेतकरी नेते झाले आणि त्यांनी व्यवस्थित पद्धतीने शेतकऱ्यांची स्थिती मांडली. मग एवढे सगळे अभ्यासू, प्रभावी नेते असताना सुद्धा सरकारचे जे धोरण आहे, ते प्रो शेतकरी किंवा शेतकऱ्यांना प्राधान्य देणारं न होता भांडवलदारांना किंवा आयातीच्या संदर्भातलं का प्रभावी ठरतंय? शेतकरी म्हणजे धोरण कुठे कमी पडतंय किंवा याच्या संदर्भात शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही का संघटनांना? नाही नाही, मुळामध्ये असं आहे की सरकार कशाला घाबरतं? सरकार तुमच्या डोक्यात काय याच्यापेक्षा डोके किती आहेत याला सरकार घाबरतं. मनोज जरांगे पाटलांसारखा एक फाटका सामान्य घरातला माणूस सरकारला तिथं गुडघे टेकायला लावतो. लक्षात ठेवा, ही ताकद सामान्य माणसाची उभी झाली, मराठ्यांची ताकद उभी झाली. दुसऱ्या बाजूला आमच्या शेतकऱ्यांचं दुर्दैव काय आहे की शेतकऱ्यांचं व्यापक जनआंदोलन चांद्यापासून बांद्यापर्यंत उभं राहिलं नाही. एका पॉकेटमध्ये आम्ही सगळे लोक काम करतो. माझा यावेळेचा प्रयत्न असा आहे की पॉकेटमध्ये काम करणाऱ्या लोकांना एकत्र करणे, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ, हा नारा यावर्षी आम्ही एल्गार आंदोलनात दिलेला आहे. आणि आंदोलनाने फायदा होत नाही असं नाही. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. मागच्या वर्षी मी दरवर्षी एल्गार आंदोलन करतो. मागच्या वर्षी मी 6 नोव्हेंबरला 50,000 शेतकऱ्यांचा बुलढाण्यामध्ये मोर्चा काढला. सरकारने ऐकलं नाही. मी 2,000 शेतकरी घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला मुंबईला आलो, तुम्हाला माहित असेल. त्यावेळेला सरकारने आमच्याशी चर्चा केली. त्यांना माहित होतं अरबी समुद्रात जर एखादा शेतकरी बुडाला की इंटरनॅशनल लेवलला सरकारची बदनामी होईल. मग त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली. मग ज्या भागातले शेतकरी त्या आंदोलनात होते त्या आमच्या बुलढाणा जिल्ह्याला 174 कोटीचं स्पेशल नुकसानीचं पॅकेज दिलं. सततच्या पावसाच्या राज्यासाठी 1500 कोटी रुपये आम्ही त्या आंदोलनाच्या जोरावर मंजूर करून घेतले. आणि एआयसी पीक विमा कंपनीच्या घशातून बुलढाणा जिल्ह्यासाठी 229 कोटी आणि महाराष्ट्रासाठी 16 जिल्ह्यात आम्ही पैसे त्यांच्या छाताडावर बसून काढले. त्यानंतर आम्ही आत्मदान आंदोलन केलं, लाठीचार्ज झाला, आम्ही तुरुंगात गेलो. एकट्या बुलढाणा जिल्ह्याचं प्रातिनिधिक उदाहरण सांगायचं झालं तर 517 कोटी रुपये, 174 कोटी नुकसान भरपाई, अरबी समुद्र आंदोलनाचा इम्पॅक्ट, सततच्या पावसाचे 114 कोटी बुलढाणा जिल्ह्याला, 229 कोटी जेव्हा आम्ही तुरुंगात गेलो लाठीचार्ज झाला त्यावेळेला, असे 517 कोटी रुपये काढले. दुधावरची आमची ताकावर भागली. मागच्या वर्षी सोयाबीन कापसाच्या दरवाढीत सरकारनं फसवलं, पण काही ना काहीतरी आम्ही शेतकऱ्यांच्या पदरात पाडून देऊ शकलो. 100% यश आम्हाला आंदोलनात येत नसेल, पण चळवळी करणं, शेतकऱ्यांचा दबावगट तयार करणं हे काम सातत्यानं आम्ही करत राहणार आहे. आणि या वर्षीचं जे काही सोयाबीन कापूस उत्पादकांचं एल्गार आंदोलन परवा दिवशी 5 नोव्हेंबर पासून आम्ही सुरू करणार आहे. या आंदोलनाने सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही, एवढी मोठी ताकद संपूर्ण राज्यामध्ये आम्ही आता उभी करणार आहोत शेतकऱ्यांची. प्रश्न असा येतोय रविकांत तुपकरजी, तुमच्यासारख्या माणसांना किंवा मनोज जरांगे सारख्या माणसांना आपल्या प्रश्नाकडे म्हणजे लक्ष वेधण्यासाठी किंवा आपल्या समाजाच्या किंवा शेतकऱ्यांच्या कामगारांच्या प्रश्नासाठी प्रत्येक वेळी लाखो लोकांना रस्त्यावर घेऊन यावं लागतं. वास्तविकता लोकशाहीची ज्यावेळेस घोषणा केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, की त्यांनी सांगितलं होतं की कमीत कमी लोक रस्त्यावर आली पाहिजे, मोर्चे निघाले नाही पाहिजे, निघाले तर अपवादाने खूप कठीण परिस्थिती असेल तर निघली पाहिजे. आता आपल्याला असं दिसतंय की प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला, प्रत्येक वर्गाला रस्त्यावर येऊन आपली ताकद दाखवावी लागते आणि सरकारला नमवावं लागतंय. हे म्हणजे हे चांगल्या लोकशाहीचं लक्षण आहे का? लोकशाही फक्त बोलण्यापुरती आहे. लोकशाही कुठे राहिली आता? ते भाषणात सांगण्यापुरती लोकशाही आहे. सगळी हुकुमशाहीच चालली आहे. सरकारच्या विरोधात बोलला की त्याला दहशतवादी ठरवायचं, सरकारच्या विरोधात प्रश्न विचारला की त्याला नक्षलवादी ठरवायचं, त्याला ईडी सीबीआय लावायच्या आणि त्याला जर्जर करायचं की तो आपल्या समोर गुडघे टेकत आला पाहिजे. त्यात जी चळवळीतली मोजकी माणसं आहेत ती राज्यकर्त्यांना शरण जात नाही, लक्षात ठेवा. आता यांचं काय झालं, यांना डायरेक्ट आमदार खासदार जर विकत मिळायला लागले तर सामान्य जनतेचं काय घेणं नाही. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवत बसण्यापेक्षा डायरेक्ट आमदाराला पैसे देऊन विकत घ्यायचं, खासदाराला पैसे देऊन विकत घ्यायचं, सोपं काम आहे ना त्यांच्यासाठी ते. पण लक्षात ठेवा, हे फार काळ चालत नसतं. जिथं जिथं राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो तिथं तिथं कुणीतरी युगपुरुष म्हणून जन्माला येत असतो, स्पेस कुणीतरी भरून काढतो. आणि त्या राक्षसी प्रवृत्तीला मारण्यासाठी, त्याला ठेचण्यासाठी, कुठेतरी तो असंतोष बाहेर काढण्यासाठी कुणीतरी एक माणूस समोर येतो आणि त्याच्या माध्यमातून हा दबावगट तयार होत असतो, लक्षात ठेवा. रविकांत तुपकर 20 वर्षापासून चळवळीत काम करतो. मी अनेक प्रलोभनांना, मी अनेक सत्तेला लात मारलेला माणूस आहे. मलाही लाल दिवा होता 2014ला. मी 1.5-2 वर्षातच लाल दिव्याला लात मारून शेतकऱ्यांसोबत उतरण्याचा निर्णय घेतला. आम्ही अनेक चळवळीतले कार्यकर्ते आहोत, त्यांची मोड बांधण्याचं काम आम्हाला करायचं आहे.
असं आमच्या डोक्यात आहे. आणि सरकार निगरगठ्ठ आहे, सरकार असंवेदनशील आहे. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत तर म्हणजे 100% शेतकरी हा अजेंडाच त्यांच्याकडे नाहीये. आमच्या सारख्याला जेव्हा हे राज्यकर्ते किंवा मंत्री पाहतात तेव्हा आम्हाला पाहिल्यावर त्यांना लगेच पीएल सांगतात, ते सोयाबीनचं पत्र काढ. ते रविकांत तुपकर आपल्याकडे आले, अरे ते कापसाचं काढ, ते आपल्याकडे आले. म्हणजे आम्हाला बघितल्यावर यांना आठवण येते सोयाबीन कापसाची. एकदा का नवी मुंबईच्या पुढे गाडी गेली सर, की यांना शेतकरी नाही काय नाही, हे सत्ता सुंदरीच्या प्रेमात पडतात. यांना काही घेणं देणं नाही शेतकऱ्यांशी, अशी अवस्था आहे. एक तर आता सोयाबीनच्या भावात कापसाच्या भावात लुटलं आणि दुसऱ्या बाजूला कर्जमुक्ती करत नाही. 50,000 रुपये रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डिक्लेअर केले, ते अजून मिळाले नाही. यांचे आरोप प्रत्यारोप ऐकून ऐकून आम्ही आता इरिटेट झालोय. यांचे आरोप प्रत्यारोप लागले की लोक टीव्ही बंद करतात, अशी परिस्थिती आहे. अरे आम्ही शेतकरी बघायचो कुणाकडं. आता मी काल एका शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेट दिली. कनका बुद्रुक, तालुका मेकर, कनका नावाचं गाव आहे. राठोड नावाच्या शेतकऱ्यांनी लाईव्ह रेकॉर्ड केलं मोबाईलमध्ये की माझं येलो मोजॅकमुळे आणि हुमणी आळीमुळे माझं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. मी आता काय करू, माझ्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही. तुम्ही मदत दिली नाही तर मी आत्महत्या करीन. आणि 4 दिवसांनी त्या माणसाने आत्महत्या केली. मी आता काल त्यांच्या घरी जाऊन आलो. म्हणजे आत्महत्या केल्यावर तुम्ही आता त्या शेतकऱ्यात तो शेतकरी बसणारच नाही 1 लाखाच्या आत्महत्येच्या ह्याच्यात, कारण सरकारने सांगितले बसत नाही टेक्निकली. पण एखादा बसला तरी मेल्यावर 1 लाखाची मदत करण्यापेक्षा अरे मरणार नाही म्हणून 50,000ची मदत द्या ना. बरोबर. पण माणसं मारून तुम्हाला राज्य कुणावर करायचंय? बघा या गोष्टीचा उद्रेक 100% होणार आहे. बरोबर. याच्यातून हे सगळं तुम्ही जे बोलता आहात रविकांतजी, त्यातनं एक मुद्दा समोर प्रकर्षाने येतो की शेतकरी असेल, कामगार असेल, सर्वसामान्य माणूस असेल, याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अज्ञान आहे का ते विखुरलेले आहेत किंवा त्यांना त्यांच्या प्रत्येकाच्या टोपीवरती कोणीतरी उभा केलेला आहे? काय नेमका प्रकार आहे? कारण की प्रश्न तर दिसत आहेत, आत्महत्या तर होत आहेत, शेतकरी तर मरत आहेत, कामगार तर नागवला जातो आहे, भाव तर मिळत नाहीये. मग हा एवढा प्रश्न असताना शेतकऱ्यांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना एकत्र येण्याचं कळत नाही का? कारण काय, अडथळे कुठे? नाही, हिटलर काय करायचा बघा, हिटलर माणसं गुलाम करायचा आणि गुलामावर राज्य करता येत असतं. शहाण्या माणसावर राज्य करता येत नाही. म्हणून सामान्य माणसांना पहिले गुलाम करायचं, त्यांना लाचार करायचं. आणि गुलामावर राज्य करण्यामध्ये काही लोकांना हुशारकी असते. तसं सामान्य माणसांना जर्जर करायचं, त्यांचं जगणं मुश्किल करायचं आणि मग त्यांच्यावर राज्य करायचं. आमच्या खेड्यातल्या भाषेत सांगायचं झालं तर असं आहे की बस स्टँडवर 50,000चा खिसा मारायचा. एखाद्या सोयाबीन विकायला एखादा शेतकरी गेला, बस स्टँडवर पैसे घेऊन आला, एका चोराने त्याचा 50,000ने खिसा मारला, तो रडत बसला. सगळे लोक जमले, तुम्ही का रडताय, तुम्ही का रडताय? त्यांनी सांगितलं माझा 50,000चा खिसा मारला, माझ्याकडे भाड्याला सुद्धा पैसे नाही. एवढ्या गर्दीत एक सज्जन माणूस पुढे आला आणि त्यांनी 500 रुपये काढून दिले. हा माणूस घरी जाईपर्यंत या माणसाचं कौतुक करत राहिला आणि घरच्यांना सांगितलं 50,000चा खिसा मारल्याचं दुःख नाही, पण गर्दीत एक देव माणूस भेटला ज्यांनी मला 500 रुपये दिले. पण ज्याने 500 रुपये भाड्याला दिले त्यानेच 50,000चा खिसा मारला होता. हे मुळात आमच्या लक्षात येत नाही. लक्षात घ्या. बरोबर. सोयाबीन कापसामध्ये सरकारने आम्हाला प्रचंड लुटलं आणि आता भिकाऱ्यासारखी ती मदत देतात. मोदीचे 2,000 रुपये, मोदीचे 2,000 रुपये. अरे भिकारी आहे का आम्ही? आम्ही का लाचार आहोत का? अरे टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यात सुद्धा अन्नधान्य निर्मितीचं तंत्रज्ञान अजून आलं नाही. चंद्रावर मंगळावर लोक गेले असतील सर, पण अजून धान्य निर्मितीसाठी तुम्हाला आमच्या बापाच्या शेतात यावं लागतं. लक्षात ठेवा. त्याचं नाही तंत्रज्ञान आलं तुमच्याकडे अजून. तुम्ही व्हॉट्सअप काढा, फेसबुक काढा, नेट काढा, हॅक करा, काय करा, पण धान्य निर्मितीला जेवायला टाटा बिर्ला अंबानीच्या ताटातला कण आणि नरेंद्र मोदीच्या ताटातला कण आणि कण हा आमच्या माय बापाच्या घामाच्या थेंबातून आलेला आहे. म्हणून तुमच्या आमच्या समोरचं आव्हान काय असेल तर आमच्या मायचं कुंकू वाचवणं आणि बापाची फासाकडे जाणारी पावलं थांबवणं हे तुमच्या आमच्या समोरचं येणाऱ्या काळातलं आव्हान आहे. आता हे जे तुम्ही एल्गार आंदोलन करतायत, हे 5 तारखेपासून सुरू करतायत, याचा मार्ग कसा आहे आणि कुठपर्यंत आणि कुठे कुठे संपणार आहे त्याच्या संदर्भात? सर मी मागच्या आठवड्यामध्ये विदर्भ मराठवाड्याचा दौरा केला. नागपूर पासून विदर्भाचा पूर्ण दौरा केला, मराठवाड्यातही गेलो आणि अनेक जिल्ह्याचा सोयाबीन कापूस पट्ट्यात शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या, सभा घेतल्या, प्रेसमध्ये बोललो सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि एक जनजागृतीचं काम केलं. आता 1 नोव्हेंबर पासून आम्ही ती यात्रा काढणार होतो, परंतु मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही तुर्त यात्रा थांबवली आणि आता काल तो प्रश्न बऱ्यापैकी 2 महिने सरकारला त्यांनी वेळ दिला मनोज जरांगे पाटील साहेबांनी. त्यामुळं 2 महिन्याचा अवधी आहे.
म्हणून परवापासून 5 नोव्हेंबर पासून सकाळी 10 वाजता संत गजानन महाराजांच्या चरणी आम्ही शेगावला नतमस्तक होणार. सकाळी 10 वाजता एल्गार यात्रा निघेल. ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या सोयाबीन कापूस पट्ट्यात फिरेल आणि या यात्रेचा समारोप 20 नोव्हेंबरला बुलढाण्याला होणार आणि बुलढाण्याला त्या दिवशी सोयाबीन कापूस उत्पादकांची एकजूट काय असते हे आम्हाला दाखवून द्यायचंय. आणि दुसऱ्या बाजूला त्या यात्रेचा समारोप हा महामोर्चामध्ये होईल सोयाबीन कापूस उत्पादकांचा आणि तो महामोर्चा इतका भव्य दिव्य असेल, इतकी मोठी ताकद असेल की सरकारच्या पायाखालची वाळू सरकेल आणि त्या दिवशीपासून सोयाबीन कापूस उत्पादकांचा रणसंग्राम महाराष्ट्राला बघायला मिळेल. असं आंदोलन आम्ही करणार आहोत. बुलढाण्यापासून मुंबईकडे येणार आहात की तिकडे कुठे, म्हणजे कशा पद्धतीचा मार्च असेल? कसं आहे सर, सगळेच पत्ते आता ओपन केले तर जरा विरोधक आम्हाला अडकाठे आणतील, राज्यकर्ते अडकाठे आणतील. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तरी आम्ही 5 नोव्हेंबर पासूनची यात्रा ही 20 नोव्हेंबरला बुलढाण्यात येईल आणि तुम्हाला 20 नोव्हेंबरला दिसून जाईल सर. ये तो ट्रेलर आहे, पिक्चर 20 नोव्हेंबर को आप देखेंगे. सरकारच्या पायाखालची वाळू जर 20 नोव्हेंबरला सरकवणार नाही तर शेतकऱ्याची औलाद सांगणार नाही. धन्यवाद रविकांत तुपकरजी, तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांवरती मॅक्स महाराष्ट्राशी संवाद साधला. हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकरजी, ज्यांनी अतिशय कळकळीनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची व्यथा मांडली. त्यांनी अत्यंत उत्तम आणि चांगलं असं उदाहरण पाकिटमाराचं दिलं की पाकिटमारच तुमचं पाकिट मारतो आणि ते येऊन तुम्हाला भाड्याला 500 रुपये देतो आणि तुम्ही त्या पाकिटमाराचा गवगवा करून स्वतःचं सर्वस्व असणारं मतदान ते त्याच्या पायी वाहत असतात आणि पुन्हा तो पाकिटमार तुमच्या नव्यानं पाकिट मारण्यासाठी तयार होतो. एकूणच या देशातील असणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती जी आहे ती अतिशय दयनीय आहे आणि त्यातूनच मराठा आरक्षणाचा किंवा इतर जे प्रश्न आहेत ते निर्माण झालेले आहेत. अशा पद्धतीची मांडणी रविकांत तुपकरांनी केली. ही तुम्ही रविकांत तुपकरांचं म्हणणं ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.